डॉक्टर डॉक्टर जानू असं का करत होती? नक्की काय झालं तिला? डॉक्टर तिला काय झालंय ती मला का ओळखत नाहीये? मिस्टर जयंत प्लीज रिलॅक्स. जान्हवी मॅमच्या ब्रेनमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालंय. पण डॉक्टर तशी काही इजा दिसत नाही, नाही का हो? मग तरी असं कसं झालं? कधी कधी जास्त ताण घेतल्यामुळे पेशंटला ब्रेन हॅमरेज होतं आणि जान्हवी मॅमची मागील काही हिस्ट्री पाहता गेले कित्येक महिन्यांपासून त्या गायब होत्या आणि महाशिवरात्रीला अचानक सर्वांसमोर आल्यामुळे कदाचित त्यांना धक्का बसला आणि हाच धक्का त्या पचवू शकल्या नाही आणि म्हणूनच त्यांना त्रास होत आहे. आणि कित्येकदा अशा परिस्थितीमध्ये पेशंटला मागच्या काही गोष्टी आठवत नाही. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्यांना ते आठवण्यासाठी फोर्सही करू नका, कारण त्यामुळे पेशंटला जास्त त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती चांगली राहील याकडे तुम्ही लक्ष द्या. मला कळत नाही अहो, हे सगळं काय झालं? असं वाटलं होतं आता आपली पोर आपल्याकडे आली. देव किती परीक्षा पाहणार आहे आपली आणि का? लक्ष्मी हे पहा मॅम, तुम्ही शांत व्हा. पेशंटची मेमरी जरी 100% परत येण्याची खात्री नसली तरी सुद्धा चान्सेस आहेत, कारण त्यांची रिकव्हरी खूप चांगली आहे. माझ्या जानूला मी आठवत नाहीये. तिची मेमरी गेली. माझी जानू मला विसरली. तिला मी आठवत नाहीये. माझी जानू मला विसरली. माझी जानू मला विसरली. तिला मी आठवत नाहीये. ती मला विसरली. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हे पहा, तुम्ही स्वतःवरून त्यांना काहीही आठवण करून देण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे पेशंटची स्थिती अजूनच जास्त खराब होईल. आणि तसंही आपण त्यांची नियमित तपासणी करू, त्यामुळे आपल्या काही गोष्टी अजून लक्षात येतील. आणि तुम्हाला अगदीच काही शंका वाटलीच तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला त्यावर नक्कीच उपाय सांगेन. थँक्यू डॉक्टर. जयंतला जरा मी ये हळू सावकाश. हा भाऊजी घेतलं सगळं. चल सावकाश. बाबा, हा काय ग बाळा? मला अजून टॉयज पाहिजे होते. तू का नाही घेतलेस माझे अजून टॉयज? आता मी तिथे बोर होईन ना. अगं बाई, आपण फ्लाईट मध्ये चाललोय की नाही? तिथे एवढं सगळं सामान अलाउड नसतं. ती बॅग दे इकडे. ठीक आहे. तिथे कसं असतं माहितीये का, प्लेन मध्ये बसण्या अगोदर की नाही ते सगळं सामान चेक करतात आणि त्यांना जर का जास्त वाटलं तर ते काढून घेतील. एक लिमिट असतं की नाही? अरे बाबा, पण कुठे जाणार आहे ते तरी सांग मला. आपण हॉलिडेजला जाणार आहे. मग आपण तिथे किती दिवस राहणार? जर कमी दिवस राहत असू तर चालेल, पण जर जास्त दिवस राहिलो ना तर मला अजून बुक्स पाहिजे. हा, अगं बाई, तुला सगळं सांगतो, पण माझं जर ऐकशील? गुडगलायस की नाही? हो, मी आहे गुडगल. माझं छान बाळ सगळं ऐकतं माझं. बाबा थांब ना, थांब. अरे काय झालं? अगं मला काही ऐकू येत नाही काय बोलतेस ते. थांब, मग मी मोठ्याने सांगू? बोल. चाहण्यासारखं बघायचं, गुडगल सारखं ऐकायचं सगळ्यांचं. हा. आणि मग आहे ना आई बाबांचं ऐकायचं. मग आई बाबा जे हवं ते आपल्याला देतात. आणि हे भावने आणि सिद्धू बाबांनी शिकवलंय मला. बाबाला काय झालं? आता तर असत होता, मग आता एवढं सिरियस का झाला? बस गाडीत बस.
तुम्ही पेमेंट कॅशने कराल की कार्डने? काढणे. जयंतराव, आई ठीक आहात ना तुम्ही? जयंतराव, खरं सांगू, तुमचं ना कौतुक करावं तेवढं थोडं आहे. म्हणजे जानूला घेऊन तुम्ही गोव्याला गेलात, तिथे जे काही घडलं तो दिवस ते आजचा दिवस. प्रत्येक परिस्थिती तुम्ही ज्या पद्धतीने हाताळली आहे ना, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. आपली जानू गोव्यात हरवली आणि आता ज्या परिस्थितीत ती तुम्हाला पुन्हा भेटली आहे, तुम्हाला ओळख दाखवायला तयार नाहीये, तरी तुमचं तिच्यावरचं प्रेम तसुबारही कमी झालेलं नाही. खरंच आमचं भाग्य की तुम्ही आमच्या आयुष्यात आहात. पण हे बघा, जशी ती परिस्थिती सरली, ही परिस्थिती पण सरेल. फक्त तुम्ही थोडा धीर धरा. तुम्ही खचून जाऊ नका. हरायचं नाहीये आपण यात. हा, आपण सगळे यात एकत्र आहोत. आई सगळं ठीक होणार. आई माझं जानूवरचं प्रेम कंडिशनल नाहीये. म्हणजे माझ्या मनात असं कधीच आलं नाही की जानूने माझ्यावर प्रेम केलं तरच मी तिच्यावर प्रेम करणार. माहिती, आणि यानंतरही असं कधीच मला वाटणार नाही. आई, जानू आता परत आली आहे आपल्या सगळ्यांमध्ये. यापेक्षा आणखी आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते ना. आणि आई, आता ती मला ओळखत नाहीये. होऊ शकतं की पुढे जाऊन मला ओळखेल, किंवा आई असंही होऊ शकतं की ती मला कधीच ओळखणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत माझं जानूवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. देवा, जयंतरावांना आशीर्वाद दे. आमची जानू खरंच भाग्यवान आहे. तिच्या नशिबात जयंतरावांसारखा जोडीदार आहे. जयंतराव जेव्हापासून आमच्या कुटुंबाचा भाग झालेत ना, माझ्या जानूसाठी, आमच्यासाठी, आमच्या अख्ख्या कुटुंबासाठी काय नाही केलं ते. मग तू त्यांच्यावर अन्याय का करतोस? लवकरात लवकर माझ्या जानूची स्मृती परत येऊ दे. ती जयंतरावांना ओळखायला लागली ना की मला जयंतराव आणि जानवीचा सुखाचा संसार पुन्हा पाहायचंय. देव, पुन्हा पाहायचं. आई, तुमचा आशीर्वाद आहेच ना, मग सगळंच चांगलं होईल. माझा आणि यांचा आशीर्वाद तर कायम असणार आहे तुम्हा दोघांच्या पाठीशी. कायम. सुखी राहा. बरं आई, तुम्ही जानूला घेऊन पुढे निघा. मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो.